नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव चोरला पणजी या रस्त्यांपैकी रणकुंडे ते गोवा हद्द चोरलापर्यंतच्या 43.5 किलोमीटर रस्त्याच्या कामाला जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी दिनांक 24 रोजी कणकुंबी येथे भूमिपूजन करून चालना दिली. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, विधान परिषद सदस्य नाडगौडा, बेळगाव ग्रामीणचे आमदार राजू सेठ, कणकुंबी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ दीप्ती गवस व उपाध्यक्षा सौ निलिमा महाले तसेच राष्ट्रीय महामार्ग कारभार विभागाचे मुख्य अभियंता सी मंजाप्पा व इतर अधिकारी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील सोनट्टी गावामध्ये आज शनिवारी पहाटे बेळगाव पोलिसांनी छापा टाकला. काकती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत अनेक ठिकाणी अवैध दारू तयार करण्याची तक्रार आली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा, डीसीपी रोहन जगदीशसह 200हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. एकूण 12 लाख रुपये किमतीची सुमारे 5,700हून अधिक लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. काकती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत अनेक ठिकाणी अवैध दारू तयार करण्याची तक्रार आल्याने ही कारवाई करण्यात आली. भरधाव कारने 2 दुचाकींना धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या विचित्र अपघातात 6 जण ठार झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी रायबाग तालुक्यातील मुघळखोड येथे घडली. यामध्ये अन्य 1 जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात कारमधील 4घांसह दुचाकीवरील 2घांना प्राण गमवावे लागले. दुचाकीवरील 1 जण शिक्षक होते. भरधाव कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता. मल्लिकार्जुन रामाप्पा मेरठे वय वर्षे 16, आकाश रामाप्पा मेरठे वय वर्षे 14, लक्ष्मी रामाप्पा मेरठे वय वर्षे 19, तिघेही राहणार गुरलापूर तालुका मुडलगी व चालक एकनाथ भीमाप्पा फडतरे वय वर्षे 22 राहणार कंकणवाडी तालुका रायबाग अशी कारमधील ठार झालेल्यांची नावे आहेत. एका दुचाकीवरील हनुमंत मल्लप्पा मल्ल्यागोळ वय वर्षे 42 राहणार दुर्गुंडी तालुका मुडलगी हे शिक्षक ठार झाले. कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसला झटका देताना 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या मंदिरांकडून निधी गोळा करण्याची मागणी करणारे विधेयक विधान परिषद विरोधी भाजप जेडीएस युतीने पराभूत केले. कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय इंडोमेंट्स विधेयक 2024 या आठवड्याच्या सुरुवातीला विधानसभेने मंजूर केले. शुक्रवारी विरोधी पक्षांचे बहुमत असलेल्या वरच्या सभागृहात आवाजी मतदानाने त्याचा पराभव झाला. या विधेयकात इतर गोष्टींबरोबर ज्या मंदिराचे एकूण उत्पन्न 10 लाख ते 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्याकडून 5% आणि ज्यांचे उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा मंदिरांकडून 10% रक्कम एकत्रित करून कॉमन पूल फंडात टाकण्याचा प्रस्ताव आहे. भडकल गल्ली येथील बनशंकरी यात्रा महोत्सवाची शनिवारी उत्साहात सांगता झाली. 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पहाटे 5 ते सकाळी 7 पर्यंत महाअभिषेक, पूजा, सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 8 ते 12 पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 7 वाजता महाआरती करण्यात आली. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. 5 दिवसीय यात्रा महोत्सवाची शनिवारी सांगता झाली. एसकेई सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूल या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे चेअरमन S.Y. प्रभू, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राधाकृष्ण हारवडेकर, मुख्याध्यापक उडतुरकर उपस्थित होते. आदर्श विद्यार्थी म्हणून विशाल शहापूरकर व आदर्श विद्यार्थिनी म्हणून सृष्टी देसाई या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. बेळगाव तालुक्यातील नावगे येथील ऑर्चिड रिसॉर्ट येथे शुक्रवारी सायंकाळी रोहित नंदा यांच्या गझलचा कार्यक्रम संपन्न झाला. ऑर्चिडमधील हिरवाई सायंकाळनंतर दिव्यांच्या रोषणाईमुळे
उजळलेला परिसर, दिव्यांमधून पाझरणारा प्रकाश अशा आल्हाददायी वातावरणात गझल गायनाने मन प्रसन्न केले. ड्रम्सवर अनिकेत यांनी तर कीबोर्डवर वासुदेव यांनी रोहित नंदा यांना साथ केली. तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर यांनी कलाकारांचे कौतुक केले. बेळगाव शहर व परिसरात पाणी टंचाई भेडसावत आहे. ही समस्या लक्षात घेत राजहंसगड येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार श्रीराम बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि इंजिनियर्सचे गोविंद टक्केकर यांच्याकडून टँकरने पाणी टंचाई भागात पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. सुळगे, येळ्ळूर, देसूर, यरमाळ, नंदीहळ्ळी, हलगा, बस्तवाड, संती बस्तवाड आदी गावात पाणी टंचाई भासत आहे. दररोज 15 ते 20 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर शनिवारी 24 रोजी यरमाळ गावात 2 कूपनलिका खोदाईचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश चव्हाण, महादेव दळवी, निलेश सुतार, मारुती पाटील व आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विजापूर ते गोटूर राष्ट्रीय महामार्ग व चिक्कोडी बायपास रस्ता कामाची अखेर केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शंकुस्थापना केली. या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीमुळे सांगली, विजापूर, बेळगाव 3 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार असून प्रामुख्याने चिकोडी शहरातील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. अवजड वाहनांना बायपास रस्त्याने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सूचना केल्याप्रमाणे राज्यातील 42 कर्नाटक प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांची प्रशासकीय हिताच्या दृष्टीने तातडीने बदली करण्यात आली आहे. चिकोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांची रायचूरच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रायचूर येथील उपविभागीय अधिकारी मेहबूबी यांची चिकोडी येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मेहबूबी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. चिकोडी तालुक्यातील ग्रामप्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने मेहबूबी यांचे स्वागत करण्यात आले. बेळगाव शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपत गल्लीमध्ये रस्त्याच्या मधोमध कचरा टाकला जातो. त्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचा समावेश असल्याने या परिसरात वावरणाऱ्या गायी तो कचरा आपले अन्न समजून त्यातील प्लास्टिक खात आहेत. त्यामुळे बऱ्याच गायींना या प्लास्टिकमुळे इजा पोचत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी कचऱ्याद्वारे आपल्या वापरातील प्लास्टिक फेकून देऊ नये असे आवाहन येथील व्यापारी तसेच नागरिकांना करण्यात आले आहे. माजी आमदार काका पाटील यांनी शुक्रवारी राज्याचे नगरविकास मंत्री रहीम खान यांची भेट घेतली. निपाणी शहरातील मागास भागातील समस्यांसह विविध समस्यांसंदर्भात निवेदन दिले. निपाणी शहराची व्याप्ती गतीने वाढत आहे. त्यामुळे शहराच्या विस्तारित भागात मूलभूत सुविधा पुरवताना निधीची कमतरता जाणवत आहे. याबरोबरच उपनगरांमध्ये मागास भागही असल्याने तेथे वस्ती योजना राबवण्यासाठी तसेच अन्य मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे काका पाटील यांनी केली. निवेदन स्वीकारल्यानंतर मंत्री खान यांनी निपाणीतील मागास भागाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले. निपाणी येथील महामार्गावर डंपर उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 7:30च्या सुमारास घडली. या घटनेत चालक जखमी झाला आहे. डंपर KA 23B4189 हा खानापूरहून निपाणीच्या दिशेने येत होता. दरम्यान लकडी पुलानजीक आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने डंपरची दुभाजकाला धडक बसत तो उलटला. या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी संतराम माळगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघातात डंपर चालक सुदैवाने बचावला. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झालेली नाही. आमदार DM ऐहोळे यांना एकेरी शब्द वापरल्याप्रकरणी गोकाक वन विभागाचे उपवन संरक्षण अधिकारी शिवानंद नाईकवडी यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे. गोकाक वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रायबाग मतदारसंघातील कामावर आमदार ऐहोळे व अधिकारी नाईकवडी यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी नाईकवडी यांनी आमदार ऐहोळे यांना एकवचनी शब्दात बोलत वाद घातला होता. या संदर्भात ऐहोळे यांनी वनमंत्र्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या वन खात्याने हा निलंबनाचा आदेश दिला.
जिल्ह्यातील येथील मुद्देबिहाळ तालुक्यातील मदिनाळ गावातील विहिरीत मगरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री मगर शोधण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकाने सापळा रचून 25 किलो वजनाच्या मगरीस पकडण्यात यश मिळवले. विभागाचे उपविभागीय वन अधिकारी रमेश मेटागुड्डा, गस्ती वनरक्षक यल्लप्पा हिरेकुराबार, गुरांना मडागी आणि मगर सापळा तज्ज्ञ नागेश मोपगार, शिवू मोपगार आणि यमानुरी यांनी सहभाग घेतला. शेतकरी ईश्वरय्या हिरेमठ यांच्या विहिरीत मगर कोठून आली याची चर्चा परिसरात सुरू आहे. विजापूर जिल्ह्यातील 59 केंद्रावर 12वी परीक्षा होणार आहेत. जिल्ह्यात 1 ते 22 मार्च या कालावधीत 12वी परीक्षा होणार आहेत. एकूण 31,921 परीक्षार्थी आहेत. परीक्षेच्या दिवशी जिल्हा सुरक्षा कक्षातून गोपनीयरित्या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठवण्यासाठी 22 मार्ग निवडण्यात आले आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदार, क्षेत्रीय शिक्षणाधिकारी, शासकीय व अनुदानित पूर्व पदवीधर महाविद्यालयाचे प्राचार्य समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या त्रिसदस्यीय समितीच्या सदस्यांना दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी अशा सूचना उपजिल्हाधिकारी महादेव मुर्गी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.